नमस्कार, मी सविता. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण झटपट तांदळाची खीर बनवणार आहोत. तांदळाची खीर बनवायचं म्हटलं की बऱ्याच वेळा तांदूळ कुकरला शिजवला जातो किंवा तांदूळ भिजत घातला जातो. तर आज आपण तसं न करता अगदी झटपट ही खीर बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपी आहे. अगदी नवशिकेसुद्धा सहज बनवतील इतकी सोपी आहे. तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर तांदळाची खीर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 4 चमचे इतके तांदूळ घेतले आहेत. तर आपले पोहे खायचे जे चमचे असतात त्याच चमच्याने इथं मी 4 चमचे इतके तांदूळ घेतले आहेत. तर हा मी सोना मसुरी तांदूळ घेतला आहे. तुम्ही याऐवजी कुठलाही तांदूळ घेऊ शकता. अगदी रेशनिंगचा सुद्धा तांदूळ घेऊ शकता किंवा तुम्ही इथं बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता. तर घेतलेला तांदूळ मी ओल्या कापडाने स्वच्छ पुसून फॅनखाली व्यवस्थित असा 10 मिनिटांसाठी सुकवून घेतला आहे. तर आता सगळ्यात अगोदर तुपावरती आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घातला आहे. खूप जास्त तूप घालायचं नाही. आता तूप छान कडकडीत गरम झालं की आपण जो तांदूळ घेतला आहे तो यामध्ये भाजून घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर इथे पहा, तांदूळ व्यवस्थित असा भाजला गेला आहे. भाजलेला तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे. यानंतर आता आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं साजूक तूप घातलं आहे. तर ड्रायफ्रूट घालणं अगदी ऐच्छिक आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट वापरू शकता. तर इथं मी थोडेसे बदामाचे व काजूचे तुकडे घेतले आहेत. तर हे आपल्याला ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. यानंतर 1 चमचा यामध्ये मी चारोळी घातले आहेत. खीर म्हटलं की चारोळी आलीच. खीरीमध्ये चारोळी अगदी छान दिसतात. तर आता हे पण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. यानंतर आपण जो तांदूळ भाजून घेतला होता तो पूर्णपणे थंड करून मिक्सरला व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे. आपला बारीक रवा कसा असतो अगदी तसाच हा तांदूळ आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. फिरवत असताना हा तांदूळ आपल्याला अजिबात जाड ठेवायचा नाही. तांदूळ जर का जाड राहिला तर खिरीमध्ये व्यवस्थित शिजला जात नाही व खिरीला व्यवस्थित असा दाटसरपणा येत नाही. त्यासाठी तांदूळ आपल्याला व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे. फिरवून घेतलेला तांदळाचा रवा 1 मिनिटभरासाठी मी कढईमध्ये हलवून घेतला. गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. यानंतर साईडला मी अर्धा लिटर गाईचं दूध उकळवून घेतलं होतं ते यामध्ये घातलं. आता यानंतर या खिरीला छानपैकी उकळी आणायची आहे. तर आता ही खीर मी 5 मिनिटांसाठी परत शिजवून घेणार आहे. शिजवत असताना आपल्याला सतत ही ढवळत राहायची आहे. तर इथे पहा, तांदळाचा रवा व्यवस्थित शिजला गेला की आपली खीर तयार होत आली आहे असं समजायचं. परत याला आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आता आपल्या खिरीला व्यवस्थित असा दाटसरपणा यावा, व्यवस्थित असा क्रीमीपणा यावा यासाठी यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर घातली आहे. तर दुधामध्ये 2 चमचे मिल्क पावडर मी अगोदरच मिक्स करून घेतली. यानंतर थोडंसं केशराचं दूध यामध्ये मी घातलं आहे. केशराचं दूध घालणंसुद्धा ऑप्शनल आहे. आता परत या खिरीला आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी आपली खीर छानपैकी उकळवून झाली की 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. यानंतर थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे आहेत. आवडीप्रमाणे यामध्ये वेलची पूड घालायची आहे व आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत. आता हे घातल्यानंतर परत ही खीर आपल्याला 2 मिनिटांसाठी छानपैकी उकळवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे किंवा बारीक ठेवायची आहे. आता ही खीर आपल्याला व्यवस्थित अशी उकळवून घेतल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे. तर इथं मी 2 मोठे चमचे साखर घातली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सर्वात शेवटी साखर घातली की खीर व्यवस्थित अशी गोडीला लागते. साखर घातल्यानंतर परत मी 2 मिनिटांसाठी ही खीर उकळवून घेतली. तर आता इथे पहा, खीर अगदी कोमटच आहे. तर इथे पहा, खीर अगदी छान अशी दिसत आहे. अगदी सुंदर अशी तयार झाली आहे. बनवायला अगदी सोपी आहे. थंड झाल्यानंतर ही अजून दाटसर होते. त्यासाठी अर्धा लिटर दुधासाठी 4 चमचे हे तांदूळ हे परफेक्ट असं प्रमाण आहे. तांदळाचे चमचे भरत असताना हलकेसे शीग लावून भरून घ्यायचे आहेत. तर तयार झाली आपली झटपट तांदळाची खीर. बनवायला अगदी सोपी आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा
व चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व आजची दाखवलेली सोपी रेसिपी पितृपक्षात नक्की बनवून पहा. धन्यवाद.